शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या संस्कारांचा शिदोरी घेऊन जे नेतृत्व पाऊल टाकताय ते साहिल बाबा शिंदे, त्याच पद्धतीनं लक्ष्मण ताता पाटलांचा वसा वारसा आणि मकरंद पाटलांच्या विचारानं उभा राहणारा आमचा अरुणजी पाटील, युवा नेते सागरजी पाटील, या सर्व मान्यवर मंडळींचं सहर्ष स्वागत। आणि ज्या नेतृत्वाने सातारा जिल्ह्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार रुजवला ते आदरणीय, पण सातारा जिल्ह्यामध्ये कळू द्या की सौ राजेश्री ताईंचा विचार युगपुरुषांचा, त्यामुळं जोरदार घोषणा द्यायची। दुपारी सगळे जेवलेले आपण पूर्ण राजेंसाठी, आज फक्त राजेंना घोषणा देण्यासाठी, आज फक्त शेवटपर्यंतची ताकदीनं घोषणा राजेंना द्यायची आहे की आपली राजेंना मानवंदन असणार। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। महिला फक्त जोरात, जेवढ्या जोरात येईल तेवढ्या जोरात बोला छत्रपती शिवाजी महाराज की। हात पूर्ण असा खालून वर येईल। सहकाराच्या मातीतला विचार समोर नेणारे आदरणीय सागरदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। सन्मान सोहळ्याला सुरुवात होते आहे। माझी विनंती असेल सन्मान सोहळा, सन्मान सोहळा या ठिकाणी होतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन समोर सन्मान होतोय। अश्वारूढ पुत्रांचा सन्मान सातारा जिल्ह्याच्या मातीमध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार हेमतपूरच्या मातीपासून ते सातारा जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलं ते सुनील भैया माने, आपला ही सन्मान या ठिकाणी होतोय। सुनील भैयांचा ही सन्मान या ठिकाणी होतोय। या कार्यक्रमाच्या निमित्त भरतसाहेबांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय। भरतसाहेबांच्या शुभास्ते हा सन्मान सुनीलजी माने साहेबांचा। पुन्हा एकदा या मातीमध्ये राष्ट्रवादी पुन्हाचं गाणं वाजायला लागलं आणि सातारा जिल्ह्यात सुनील भैया आता पुन्हा एकदा त्या विचाराला उभा केला। यानंतर माझी विनंती असेल शहाजी अण्णा क्षीरसागर आपलाही सन्मान या ठिकाणी। यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि कोरेगावच्या मातीत शशिकांत शिंदे साहेबांचे शिलेदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो ते ऍडव्होकेट अनुरागजी भोसले, लगेच आपला सन्मान या ठिकाणी होतोय। तत्पूर्वी शहाजी अण्णा क्षीरसागर तालुक्याचे युवा नेते, एक आदर्श सरपंच। आज या ठिकाणी आमचे मित्र दयानंदजी भोसले नेते यांच्या सुविध पत्नी आमच्या वहिनी राजेश्वरी दयानंद भोसले या एकंबे जिल्हा परिषद गट या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावरती उभ्या आहेत। तसेच एकंबे गणातून आमचे मित्र केतन चव्हाण हेही या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हावरती उभे आहेत। या निमित्त या संवाद मेळावा आयोजित केला। या संवाद मेळाव्यात प्रमुख पाहुणे सागरदादा पाटील, तसेच सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील भैया माने, आमचे नेते शशिकांतजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र साहिल बाबा शिंदे, तसेच राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांचे सुपुत्र अहन भैया, तसेच आदर्श सरपंच आमचे पाहुणे व स्नेही शहाजी अण्णा क्षीरसागर, मोहनराव भोसले, अजिंक्य कदम, भरत कदम, तसेच सर्व व्यासपीठावर मान्यवर, समोर उपस्थित महिला वर्ग, समोर उपस्थित सर्व ग्रामस्थ, तसेच सर्व मतदार, तसेच पत्रकार बंधू। आजचा जो संवाद मेळावा आहे तो आमचे मित्र दयानंदजी भोसले यांनी आयोजित केलेला आहे। या संवाद मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे नेत्यांनी जवळजवळ 3 वर्ष या एकंबे गटामध्ये आपलं अस्तित्व, तसेच एक
वादळ निर्माण केलेलं आहे. ते वादळ ह्या उपस्थित जनसमुदायावरून दिसून येत आहे. दयानंद भोसलेसारखा युवा नेतृत्व आमच्या या एकसळच्या मातीमध्ये जन्माला आला. सुरुवातीपासून आम्ही जवळचे मित्र. आमदार शशिकांतजी शिंदेसाहेब यांनी आमच्या एकसळ गावावरती अत्यंत प्रेम केलेलं आहे. अनेक मोठ्या जबाबदाऱ्या आमच्या गावाला दिलेल्या आहेत. यापूर्वीही आमच्या गावाला जिल्हा परिषदचं तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी जयवंतदादाच्या रूपाने दिलेलं आहे. त्यानंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मार्केट कमिटीचं तिकीट देऊन त्या ठिकाणी मला सभापतीपद म्हणून दिलं. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले नेते तसेच मकरंदा नितीन काका व शशिकांत शिंदे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आमचे नेते तसेच आमचे मित्र दयानंदजी भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उमेदवारी घोषित केली. शिंदे साहेबांचं आवर्जून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आमच्या गावावर विशेष प्रेम आहे. गावावर आत्तापर्यंत विकास निधी दिला, आत्तापर्यंत आमच्या गावाला चांगलं प्रोत्साहन दिलं, तसेच जबाबदारीही दिली. तसेच दयानंद भोसले नेते यांनी आजपर्यंत चांगलं वादळ निर्माण केलं. अशा उमद्या नेतृत्वाला, अशा उगवत्या ताऱ्याला आपण सर्वांनी साथ द्यावी. तसेच पुढेही असं नेतृत्व, आत्ताचं राजकारण बघितलं तर संस्कार, विचार आणि व्यक्ती बाजूला ठेवून दडपशाही, दहशतशाही, हुकुमशाही व लक्ष्मी दर्शन याच्यावरती चाललेलं आहे. हे जर मोडीत काढायचं असलं, विकासाचं राजकारण करायचं असलं, चांगल्या प्रगतीपथावर आपला एकंबेक गण 7 गण हा पूर्ण जर गट न्यायचा असेल, चांगलं एक नेतृत्व तयार करायचं असेल तर दयानंद भोसले यांच्या सुविध पत्नी राजेश्वरी दयानंद भोसले यांना प्रचंड बहुमतानं आपण घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून विजय करण्याचा संकल्प आजच्या ह्या संवाद मेळाव्यातून करावा अशी मी आपल्या सर्व उपस्थितांना या ठिकाणी आवाहन करतो. असं उगवतं नेतृत्व जे पुढं त्याला भविष्य आहे, ते भविष्यामध्ये काहीतरी करू शकतं, काहीतरी समाजासाठी घडवू शकतं, असं नेतृत्व आहे जे आमचे मित्र. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कुठल्याही दडपशाहीला, हुकुमशाहीला बळी न पडता चांगल्या पद्धतीनं चांगल्या नेतृत्वाच्या मागे राहणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कुठल्याही आमिषाला बळी नाही पडायचं. डोळ्यात तेल ओतून आपण 5 तारखेपर्यंत सगळ्यांनी साथ द्यायची. आपण 5 तारखेपर्यंत साथ दिली तर 5 वर्ष हा आमचा मित्र तुम्हाला सर्वांना साथ देईल याची जबाबदारी आणि ग्वाही मी या ठिकाणी या संवाद मेळाव्याच्या वतीने देतो. आणि या नेतृत्वाला आमचा तर पाठिंबा आहे. एकसळसारखं गाव स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साखळकरांच्या विचारावर चालणारं गाव आहे. या मातीमध्ये अनेक दिग्गज निर्माण झाले, अनेक तयार झाले. असंच एक उमदं नेतृत्व सुद्धा ह्याला भविष्य आहे. या भविष्य आपण पुढे न्यायचं आहे, ह्याला ताकद द्यायची. ह्या नेतृत्वाला आपण उंच भरारी देऊन हे नेतृत्व आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात कसं उमदं होईल, कसं ताकदवर होईल हे आपण या आजच्या संवाद मेळाव्यातून घेऊन जायचंय. चांगले विचार, चांगले आचार आणि चांगलं नेतृत्व तयार करायचं आहे. हे या संवाद मेळाव्याच्या निमित्त मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. आपण बहुसंख्येनं महिला वर्ग, ग्रामस्थ वर्ग, एकम गटातील सर्व उपस्थित मतदार बंधू, पत्रकार बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी व्यक्तिशः माझ्या वतीनं दयानंद भोसले मित्र फाउंडेशन यांच्या वतीनं व एकसळ ग्रामस्थांच्या वतीनं आपलं स्वागत करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली